नमस्कार. हॅलो सोलापूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी उभा आहे अक्कलकोट तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला चप्पळगावच्या हेमडपंथी मंदिरामध्ये श्री ग्रामदेवत मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आलेलो आहे. श्रावण मासानिमित्त या ठिकाणी विविध उपक्रम चालू आहेत महिनाभरापासून. आज शेवटचा श्रावण सोमवार. आज आपण या ठिकाणी या मंदिराच्या वास्तूबद्दल, या मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. या ठिकाणी ग्रामस्थ सर्वजण उपस्थित आहेत. चला तर मग या ठिकाणी आहेत आपल्या जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक शंभूलिंग अकरनाळ सर, ते लोकमतचे पत्रकार देखील आहेत. त्यांच्याशी आपण खास बातचीत करूया, या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊयात. सर, या यात्रेसंदर्भात म्हणा किंवा या श्रावण मासानिमित्त आणि या मंदिराच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हेमाड नावाचा राजा होता इतिहासामध्ये. तर त्या राजाच्या काळामध्ये जी मंदिरं बांधलेली आहेत त्यांना हेमाडपंथी मंदिर म्हणतात. आणि आमच्या चप्पळगावकरांचं एक खूप मोठं भाग्य आहे. श्रीशैल मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी आपल्या अक्कलकोट तालुक्यातून अनेक लोक जात असतात. त्या मंदिरासारखीच ही या मंदिराची रचना आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विशेष म्हणजे एकाच दगडामध्ये बांधलेलं हे हेमाडपंथी मंदिर आहे. असं एक जागृत देवस्थान. आणि या जागृत देवस्थानामध्ये आमच्या सगळ्या गावातील ग्रामस्थांनी, भूमिपुत्र संघटनेने गेल्या महिन्याभरापासून श्रावण मासाचं औचित्य साधून पुराण कथेचं वाचन असेल आणि दररोज महाप्रसाद वाटप असेल, वेगवेगळे धार्मिक उपक्रम या श्रावण मासाच्या निमित्तानं आमचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित येऊन सर्व धर्म संभाव जपत सगळ्या जाती धर्माचे लोक दररोज रात्री संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि धार्मिक कार्यक्रम हे पार पाडतात. या ठिकाणी श्रावण मासानिमित्त महापुराण कोणता आहे, कुठले महाराज आहेत आणि नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे या पुराण यात्रेसाठी? दरवर्षी आमच्या गावातील काही महत्वाची जी मंडळी आहेत ते सगळेजण एकत्रित येतात. दरवर्षी पुराण कथा ठेवत असतात, जेणेकरून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना रुजली पाहिजे, सगळी माणसं चांगली वागली पाहिजेत. हा या मागचा सर्वात मोठा हेतू आहे. यावर्षी तुळनूरचे सन्माननीय चन्मल महास्वामीजी यांच्या अमृतवाणीतून गुरु मडेबाळेश्वर महाराजांच्या चरित्रेचं या ठिकाणी पुराण कथन चालू आहे. खूप मोठा प्रतिसाद. दररोज हजारो महिला, माता भगिनी, सगळ्यात मोठा त्यांचा सहभाग आहे माता भगिनींचा. पुरुष मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दररोज आमच्या चप्पळगावकरांना प्रत्येकाला अभिमान वाटलं पाहिजे असा एक उपक्रम आमच्या ग्रामस्थांकडून राबवला जात आहे. तो म्हणजे महाप्रसाद. आज गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींचा या ठिकाणी खूप मोठा सहभाग आहे की बाबा मी प्रसाद देतो अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये. आज अक्षरशः दररोज दोघं तिघं महाप्रसादासाठी पुढाकार घेतात. आता काही जणांचे नंबर पुढच्या वर्षीसाठी देखील लावण्यात आले. इतका मोठा रिस्पॉन्स या महाप्रसादासाठी या ठिकाणी मिळत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्व लोक देवस्थानाकडे येतात आणि पुराण जे चालू आहे त्या पुराणामध्ये असं निष्पन्न होतंय की सर्व लोकांनी चांगलं वागणूक असायला पाहिजे आणि कुठलंही व्यवस्थित वागणूक आणि कोणावर अत्याचार करू नये या पद्धतीने सर्वांना उभं देतात आणि त्याच पद्धतीने लोक वागू लागतात. आणि आमच्या गावामध्ये हे सुधारणा का झाली म्हणजे प्रवचन वगैरे चांगलं सांगतात, त्यामुळं सर्व लोक सुधारणा करून चांगले व्यवस्थित हे करत असतात. शिक्षक रामचंद्र विजापूर सर या संपूर्ण श्रावण मासाच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आमच्या या चप्पळगावामध्ये दरवर्षी श्रावण मासामध्ये प्रभाव आणि महिला वर्गांना चांगले संस्कार घडावेत आणि इतराबरोबर चांगले संस्कार घडावेत, चांगलं चारित्र्य संपन्न नागरिक घडावेत आणि आमचा गाव चांगल्या पद्धतीने राहावं, सर्व लोक भांडण न करता अतिशय चांगल्या पद्धतीने राहावं आणि विशेषतः महिलांची गर्दी व्हावी म्हणूनच महाप्रसादाची सोय केलेली आहे. महिलांनी स्वयंपाकामध्ये कामाला लागल्यामुळे प्रवचन ऐकता येत नाही, त्यामुळं महाप्रसादाची सोय केल्यामुळं महिला वर्ग सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात. यामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात. सौभाग्यवतींचं ओटी भरणं असू द्या किंवा काहीतरी लग्नाचं कार्यक्रम सामूहिक, ज्या गोरगरिबांचं लग्न होत नाही किंवा त्यांना खर्चिक परवडत नाही अशांचं लग्न सुद्धा या श्रावण मासामध्ये कोणत्या तरी वर्षामध्ये असं समयसूचकता साधून या त्या ठिकाणी केला जातो. गोपाळकाला किंवा इतर जे उपक्रम आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने राबवून आमच्या गावामध्ये सर्व धर्म समभावाचे लोक
चांगल्या पद्धतीने व्हावे, लोक तयार व्हायला पाहिजे, चांगला नागरिक निर्माण व्हायला पाहिजे, एक गावचं नाव आमच्या तालुक्या नव्हे जिल्ह्यात असं गाजलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, असं आमच्या सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व गावातील ज्येष्ठ मंडळींचं या ठिकाणी अतिशय प्रतिसाद असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रम केले जातात असं मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत या पुराण समितीच्या कार्यक्रमातील तसेच भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बानेगाव आहेत. या पुराण समाप्तीबद्दल आपल्या चप्पळगावची चर्चा असते पुराण समाप्ती कार्यक्रमाची. इतक्या मोठ्या प्रमाणात पुराण समाप्तीचा कार्यक्रम आपण राबवता किंवा उत्सव साजरा करता, तर या वर्षीच्या पुराण समाप्तीचा रूपरेषा कसा असणार आहे? ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराचं आपल्या चप्पळगावामध्ये प्रसिद्ध मंदिर आहे आणि हेमंतपंथी बांधलेलं आहे आणि आजपर्यंत मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आज 6 श्रावण मासानिमित्त जर सोमवारी आज महाअभिषेक दुधाभिषेक होत असते या ठिकाणी आणि भक्तिभावनाने लोकांनी आपल्या ह्याच्यानुसार येऊन दर्शनाचं आपलं दर्शन होऊन जातात आणि या ठिकाणी महिनाभर प्राण चाललेला आहे आणि शेवटच्या 25 तारखेला समाप्तीचा रूपरेषा ठरवलेला आहे. त्यात तो अजंत्री आणि प्रांत असे सगळे आणि पालखी मिरवणूक असते. त्या सर्व मिरवणुकीत गावातील सर्व सहभागी होतात आणि मोठ्या संख्येने सहभागी होऊन ह्या पुराणाचं समाप्ती होऊन जातं. धन्यवाद. आपण पाहत आहात या ठिकाणी आहेत प्रगतशील शेतकरी तसेच सक्रिय सभासद सदस्य म्हणा. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळदाची चोईकडे. श्रावणाच्या महिन्यात जसं पावसाच्या सरी आपल्या नगरीत येतात तसं एक महिनाभर श्रावणाच्या रूपानं चलमल स्वामीच्या दिव्य सानिध्यात आपल्या गावात जे भक्तिमय वातावरणाचं जे आमच्या गावात हा भक्तिसागरचा जनालोट जो आज आमच्या चपळगावच्या पुण्यनगरीत आणि मल्लिकार्जुनच्या नगरीत पाहायला मिळत आहे, हा भक्तिसागराचा ओठ हा कायमस्वरूपी असत मल्लिकार्जुन देवस्थानच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना हीच सदिच्छा बुद्धी. मल्लिकार्जुन देवाला यावर्षी हा जो उत्साह मोठ्या उत्साहाने आपण येथे संकल्प सिद्धी करून आपण येथे करत आहोत. यामध्ये सर्वांचा तनमन धनांचा हा जो वाटा आहे तो सर्व गावकऱ्या मंडळी आणि महिला मंडळीचा आहे. धन्यवाद. तर हा झाला या चपळगाव देवस्थान बद्दलचा इतिहास व श्रावण मासानिमित्त राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल ही संपूर्ण माहिती. आता आपण मंदिराचं दर्शन घेऊया. मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया. आणि 25 ऑगस्ट रोजी या श्रावण मासाचा समारोप होणार आहे. गावातून पालखी परिक्रमा निघणार आहे आणि सहवाद्य पारंपरिक वाद्यासह ही पालखी परिक्रमा गावातून निघणार आहे. गावातील जवळपास 100% लोक याच्यामध्ये पालखी महोत्सवामध्ये सहभागी होतील असा विश्वास या नियोजन समितीकडून करण्यात आलेला आहे. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.
Oh,